हॅलो गाईज, तर आज नाही का आम्ही चाललो यवतमाळला. माझ्या कॉलेजला खूप दिवसाच्या आहे सुट्ट्या आणि आता माझा बड्डेसुद्धा येणार आहे. तर मी विचार केला माझा बड्डे मी यवतमाळला सेलिब्रेट करावं. मग काय आम्ही निघालो आणि आम्ही नाही का नाचनगाववरूनच जाणार होतो कळंब बसनी. बसमध्ये बसताना तर मी व्हिडिओ नाही घेऊ शकली कारण की भयंकरच गर्दी होती बसमध्ये. मग जशी बस जराशी खाली झाली ना तसंच मी पप्पाला माझ्याकडे बोलवून घेतलं कारण की माझ्याजवळ होती जागा. आणि जशी बस रिकामी झाली ना तशी पुन्हा बस भरलीसुद्धा आणि एवढी भयंकर भरली ना की खूप जास्त. आणि दत्ताची यात्रा आहे ना आता म्हणून इतकी जास्त गर्दी होती. मी माझ्या मम्मीला नेहमीच म्हणते की डायरेक्ट पुलगाव ते यवतमाळ बसमध्ये बसायचं म्हणून, बट माझी आई नाही का ऐकतच नाही माझं. तीन नाचनगावमधूनच बसणार नाचनगाव ते कळंब बसमध्ये आणि मग पुन्हा बस चेंज करावं लागते कळंब ते यवतमाळ. आता ह्या कळंब बसमध्ये नाही का स्कूलमधले पण विद्यार्थी बसले होते आणि मॅडमसुद्धा. मग स्कूलसमोर बस थांबली आणि मग नंतर बस निघाली. तर स्कूलमधले मुलं बघा किती मस्त बाय बाय करत आहे. त्यानंतर बस निघाल्यावर मला इतकी जास्त थंड लागत होती. खिडकीतून इतका भयंकर वारा येत होता ना आणि मी खिडकी बंदसुद्धा करू नाही शकत होती कारण की खिडकी झाली होती जाम. मग बस थांबल्यावर माझं लक्ष गेलं या लहान मुलाकडे. लहान मुलं किती म्हणजे किती कलाकार असतात ना. त्याने नाही का मस्तपैकी चप्पला पडली, काहीतरी बडबडला आणि राहिला आपल्या मम्मीजवळ जाऊन उभा. त्यानंतर नाही का आमची बस थांबली डायरेक्ट कळंबमध्ये. आणि कळंबमध्ये गर्दी बघत आहे का किती जास्त आहे. एवढी भयंकर गर्दी होती ना की आम्ही दोघी मायली की नाही का नुसतं गर्दीच पाहत होतो. आणि हे जे हसत आहो ना आम्ही दोघी ते हसत आहो माझ्या पप्पाला. कारण की नाही का जेव्हापासून व्लॉगिंग चालू केली आहे पप्पानी तेव्हापासून नुसतं अरे मोबाईल सुटतच नाही हातातून पप्पाच्या. आणि बस यायला टाईम होता तर तिथून घेतला आम्ही चिप्स आणि जिरा पापड. तोपर्यंत जिरा पापड आणि चिप्स खाल्ला तेवढ्यात बससुद्धा आली होती. आणि मला इतकं जास्त चिडचिड लागत होतं ना की असं वाटत होतं घरी कधी जाते, कपडे वगैरे चेंज कधी करते, फ्रेश कधी होते म्हणून. आणि खिडकीतून दिसली आम्हाला ज्ञानभूमी. तुम्ही ज्ञानभूमी बघितली असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बोलता बोलता तर आम्ही यवतमाळला पोहोचलो सुद्धा. बसमधून उतरलो आणि पैदलच निघालो घरी जायला कारण की घर जवळच आहे म्हणून. कळंबसने आलो ना तर आम्ही नाही का शारदा चौकातच उतरत असतो. घरी गेली मस्तपैकी फ्रेश झाली आणि ही आहे माझी आजी. तुम्ही तर ओळखताच माझ्या आजीला. चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, बिलकुल मिस नको करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा.